मन धागा धागा जोडते नवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 66. तुम आ गए हो, नूर आ गया है. 15-20 मिनिटं तशीच बसून राहिली, राजीवच्या शब्दांचा विचार करत. मी जाऊ शकते का राजीवजींच्या घरी? मी कुठले प्रोफेशनल रूल्स ब्रेक करत नाही ना? SWCचे सर्वात महत्त्वाचे क्लायंट आहेत सुप्रीम ग्रुप. मी भास्कर सरांना विचारायला हवं का? न राहवून फोन लावलाच. मेघा, अरे अजून सकाळ नाही झाली, झोप ना यार, मलाही झोपू दे. पूरबचा झोपाळलेला आवाज. सकाळचे 6:15 झालेले. गप रे, इथे माझी झोप उडवली त्यांनी आणि तू झोपा काढ. काय झालं मेघा? पूरब, यार प्रॉब्लेम आहे. बोला मॅडम, काय प्रॉब्लेम? ब्रेनी बीस्टने प्रपोज केलं? गप रे, सगळेच काय हे बोलत आहेत. एक प्रिया झाली आणि आता तू. धत तेरिकी, मला वाटलं चांगली पार्टी घेईन तुझ्याकडून. ब्रेनी बीस्ट प्यार के मामले में इतना स्लो क्यों है यार? चुप रे, काही प्यार व्यार नाहीये. ऐक ना, त्यांनी घरी बोलावलं आहे, मला आणि आर्याला. ओ, सो ब्रेनी बीस्टच्या घरी जायचं की नाही हा प्रॉब्लेम आहे तर? हो रे, आय मीन असे कसे आपण सुप्रीम ग्रुप CFOंच्या घरी जाणार? इट्स अगेन्स्ट अवर प्रोफेशनल एथिक्स रे. आधी असे आपण कोणाच्याही घरी नाही गेलेलो. कॉर्पोरेट पार्टीजमध्ये भेटतो ते वेगळे, मी तर त्याही अटेंड करत नाही. आणि असं डायरेक्ट घरी? मग नको जाऊ, फोन करून सांग नाही जमणार. असं कसं? त्यांनी एवढ्या आग्रहाने बोलवलं आहे आणि नाही म्हणू? ए मेघा, दोन्ही बाजूनी बोलू नको, एक काहीतरी ठरव. ते ठरवता आलं असतं तर तुला फोन केला नसता ना गाढवा. मी तुला एवढा चांगला सल्ला दिला अँड यू आर नॉट हेल्पिंग मी. ओके, मला एक सांग, हे आमंत्रण सुप्रीम CFOने दिलं आहे का राजीवनी? व्हॉट? हा काय प्रश्न झाला? दोघे एकच आहेत ना? नो, तुला ऑफिशियल मीटिंग, डिस्कशन, प्रेझेंटेशनसाठी बोलवलंय का? तसं असेल तर सुप्रीम CFOने बोलवलंय. पण जर सहजच आर्या आणि आर्याच्या मॉमला आमंत्रण दिलंय तर ते जियाच्या डॅड राजीवने दिलंय. हो, तसं पाहिलं तर आमंत्रण जियाने दिलं आहे आणि राजीवने हक्काने सांगितलं की या, त्यांच्या मॉम डॅडनाही भेटायचं आहे. ओ हो, सासू सासऱ्यांना भेटायला जातेस? मस्त तयार होऊन जा हां, नीट पाया पड, बिहेव लाईक संस्कारी बहू. तशी तर तू आहेसच एक्स्ट्रा संस्कारी, आयडियल बहू. शटअप पूरब, तू असं काहीतरी बोलून माझा निर्णय डळमळीत करू नको. आर्या हट्ट करत आहे म्हणून जावं लागत आहे. अगं जा, मस्त भेट सगळ्यांना, फॅमिली छान आहे त्यांची. एकदा भेटलोय मी अंकल आंटींना. तिने उसासा टाकलेला जाणवला त्याला. मेघा, राजीव इज जेम ऑफ अ पर्सन. प्लीज सिरियसली विचार कर. हो का? लगेच मॉन्स्टरचे जेम झाले का? अरे मेघा, थट्टा मस्करी अपनी जगह, पर तेरी खुशी सबसे ऊपर. आणि तुझा आनंद त्याच्यासोबतच आहे. फ्रायडे पाहिलं मी दोघांच्या डोळ्यात. बोल, थांबलेलीस ना त्याला मनवायला, राग घालवायला? थांबलेले. सी, हेच तर हवं असतं नात्यात. काळजी, आदर आणि सोबत प्रेम. प्रेम? तिचे अस्फुट शब्द, पण राजीवच्या विचाराने क्षणभर धडधड वाढलीच. येस मेघा डार्लिंग, अब तुम भी गाओ. हम मुझे प्यार हुआ अल्लाह मिया. चुप रे, ते गाणं ठेव तुझ्याकडे. आणि हे प्रेम नाही. राईट, यू कीप ऑन सेईंग आमचं तसं काही नाही. जा, ॲटलिस्ट बीस्टच्या फॅमिलीला तर भेट. झोपू दे मला. त्याने फोन कट केला आणि मेघाने डोळे गच्च मिटत, डोके गदागदा हलवत विचार स्थिर करण्याचा प्रयत्न. ठीक आहे मेघा, जे होईल ते होईल. मेहराजी, हम आ रहे हैं आपके घर. असंही एकदा मम्मीजी पापाजींना तर भेटायची इच्छा आहेच. आज एकदा भेटू. पुन्हा जाण्याचा काही योग येणार नाही. बरंच आहे. 7 वाजता उठल्यापासून आर्याच्या उत्साहाला उधाण आलेले. सूज नाहीशी झालेली. पाय दुखत नव्हता. जिया आणि अंकलशी बोलणं झालेलं
आणि 10 वाजता मनोज अंकल घ्यायला येत आहेत ही घोषणा तिने घरात केली. मेघा फक्त तिचं हसरं नाचरं रूप पाहण्यात दंग होती. राजीव, तुम्ही पण ना. मी म्हणाले येते मी ड्राईव्ह करत, तर ऐकणार नाही. तुम्ही मागे बसून आर्याची काळजी घ्या, मनोज भाई येतील. 2 वाक्यात विषय संपला. किती ती आवाजात जरब, समोरचा गार, पुढे काही बोलायला सुचतच नाही. आणि आर्या काय कुकुलं बाळ आहे का? पण नाही. मेहरागिरी, आत्ताच हे हाल आहेत, पुढे जाऊन काय होणार? पुढे मी पुढचा विचार करते आहे. पुढचा म्हणजे त्यांच्या घरी पोहोचल्यावरचा, बाकी काही नाही. शाळेला जायच्या दुप्पट वेगाने तयार झालेली आर्या अन मम्मा पाठी भुणभुण. लवकर नाश्ता कर, अंकल येतील. लवकर तयार हो, अंकल येतील. साडी नको, ड्रेसच घाल, अंकल येतील. अंकल येतील हा पाढा 500 वेळा गाऊन झाला असेल आणि दरवेळी तिला एका ठिकाणी बसवण्यासाठी आजोबांची धावपळ. पण ही पठ्ठी ऐकेल तर शपथ, जरा बरे वाटले की थुईथुई नाचायला मोकळी. आणि आज कारणही तसेच होते. अंकलला भेटायला उतावीळ. राजीव आणि जियाचे युद्ध पातळीवर सुरू झालेले काम. जिया अतीव आनंदात आर्यासाठी दादाजी दादीजींच्या रूमच्या शेजारची गेस्ट रूम तयार करून घेत होती आणि सोबत राजीवच्या सूचना. सकाळीच स्वच्छ झालेली रूम राजीवने पुन्हा नीटनेटकी करायला लावली. आर्याचा पाय दुखत असेल तर ती इथे आराम करू शकते. आराम केलाच पाहिजे. मीच थांबेन तिच्यासोबत. नो, मेघाही आहेत, त्यांना थांबू दे. पण मग जियाही इथेच रेंगाळेल. मी काय करायचे? मीही इथे. नो, मी डॅडसोबत बाहेरच थांबेन. ओ गॉड, मॉम डॅड मेघाला फर्स्ट टाइम भेटणार आहेत. मी मॉमला सांगून ठेवले आहे, नो मॅरेज टॉपिक. हो तर म्हणाली. आय होप ती ऐकेल. डॅडचा काही प्रश्न नाही, ते कुठलीच घाई करत नाही. मॉम ऑलवेज इन हरी. कधी एकदा मेघा तिची बहू बनते ही घाई. मेघा बहू, या घरची बहू, मेहरा फॅमिलीची बहू. फील्स गुड. सो आज मेघा पहिल्यांदा घरी येणार आर्यासोबत. मेघा, मेहरा फॅमिलीमध्ये तुमचे स्वागत आहे. अन शेवटची एक नजर रूमवर फिरवत तो बाहेर पडला. बारीक सोनेरी बुट्टे असलेली माहेश्वरी साडी हातात घेऊन खांद्यावर टाकून बघणे अन आपण कसे दिसू हा अंदाज बांधणे. नेहमीचाच खेळ, आरशाचा आणि तिचा. बाप रे, आईच्या किती त्या सूचना. किती वेळ माझ्या कपाटासमोर रेंगाळत होती. साडी सिलेक्शन. बेडवर साड्या पसरवून ठेवल्या आहेत. काय तर म्हणे थोडी मॉडर्न साडी घाल, शिफॉन, जॉर्जेट. कधी घेतल्याच नाहीत. मोस्टली सगळ्या काठापदराच्या, सिल्क नाहीतर सॉफ्ट कॉटन. आणि मग त्यावरून लेक्चर. वयस्कर बायकांसारखी काठापदराच्या साड्या नेसतेस. असू दे, आवडतात मला. ही माहेश्वरी साडी सुरेख आहे, रंगही गोड. अहो राजीव, हा रंग मला कसा दिसेल? मेघा बावळट, काहीही काय, त्यांचं माझ्या साडीच्या रंगाकडे का लक्ष असेल? असेही पुरुषांना रंग कळतात कुठे? आता रेडच्या किती शेड्स, चेरी, रोज, क्रिम्सन, ॲपल, बेरी, ब्रेक, वाईन. पण पुरुषांसाठी सगळे रेडच. निर्यासारख्या करत पदराला पिन बसवतच होती की गेल्या 15 मिनिटातली 21वी हाक आर्याची. मम्मा, अजून किती वेळ? देवा, ही मुलगी पण ना, 9:30 वाजलेत फक्त, तरी कधीची तयार होऊन बसली आहे. छान ड्रेस घाल सांगितलं तर नाही. ती 3/4 जीन्स आणि टी शर्ट. म्हणते मला बँडेज बांधायला सोप्पं. किंचित दुखत आहे पाय, कळतंय मला, पण ऐकायची नाही. जायचं म्हणजे जायचंच, नुसता हट्ट. देवा, हिला निवांत बसण्याची सद्बुद्धी दे रे. राजीवना सांगेन, तिला एका ठिकाणी बसवून ठेवा. हो, त्यांचं ऐकते बरोबर, माझ्याशी फक्त वाद. आवरून रूम बाहेर पडते तोवर मोबाईल वाजलाच. मनोज भाई खाली पोहोचलेले. क्या बात है रीमा जी, आज तो चेहरा खिल उठा है आपका. न्यूजपेपर डोळ्यासमोरून दूर करत आरशात बायकोचे प्रतिबिंब पाहणारे आनंदजी. क्यू ना हो. हळूच वळल्या. दार लोटले.
अन आनंदजींजवळ येऊन कुजबुजल्या, मेरी बहू और पोती आ रही है, मेरी मेघा और आर्या, आज तो नाचने का मन कर रहा है. साडी सावरत एक गिरकी घेतलीच. रीमा जी, कंट्रोल कीजिए, राजीव ने क्या कहा है याद है ना आपको? चष्मा नाकावरून वर सरकवतच ते रीमाजींकडे रोखून पाहत होते. हाँ हाँ याद है, मेघा के सामने नहीं बोलूंगी, पर अभी तो खुशी मना लू. पुन्हा आरशासमोर उभे राहत लिपस्टिक ओठांवरून फिरवत होत्या. मेघाला डोळे भरून बघायचं आहे. माझ्या राजीवची पसंत, त्याचं सुख, त्याची खुशी. राजीवला पुन्हा हस्तखेळतं करणारी आमची मेघा, जियाची होणारी माँ आणि जियाची सिस्टर आमची आर्या, नटखट पोती. भगवान, बस अब इसके बाद सब कुछ ठीक ही हो. चलो, मुझे तयारी करनी है. तुम्ही थोड्या वेळाने बाहेर या, लगेच नको. तिला थोडं सेटल होऊ दे, फिर सरप्राईज देंगे. डोळे मिचकावतच बाहेर पडल्या आणि आनंदजींनी पुन्हा पेपरात डोके घातले. मम्मा, आपण इकडूनच बीचकडे जातो ना? आर्या आनंदून ओरडली. तिला हलकसं हसत मानेनेच होकार दिला. गाडी जुहूच्या रस्त्याला वळली आणि तिच्या पोटात खड्डा. मोठे श्वास घेत पुन्हा सावरले स्वतःला. गुडिया, बस और 5-7 मिनिट में पहुंच जाएंगे. मनोज भाई आर्याशी गप्पा मारत आजूबाजूच्या बंगल्यांची, आलिशान अपार्टमेंट्सची आणि तिथे राहणाऱ्या सिनेतारकांची आणि उद्योजकांची नावे सांगत होते. इत्यंभूत माहिती. आणि इकडे मेघाच्या जीवाची घालमेल. देवा, या भागात तर कधी फिरायला म्हणूनही आलो नाही. डायरेक्ट कारनेच बीचला जायचे आणि तसेच परत यायचे. आणि आज या उच्चभ्रू वसाहतीत एक घर त्यांचं आहे, राजीवजींचं, मेहरा विला. माझे हातपाय का घार पडलेत? एसी जास्त आहे का? का ही अशी धडधड वाढली आहे? मेघा, काय हे? राजीवजींच्या घरीच तर जायचे आहे. तेच तर ना, घरी पहिल्यांदा मम्मीजी आणि पापाजींना पहिल्यांदाच भेटणार. कसे असतील दोघे? राजीवजींसारखेच का राजीवजी त्यांच्यासारखे? मम्मीजी तर बोलायला छानच आहेत. पापाजी कसे असतील? स्ट्रिक्ट असतील का? अहो राजीव, प्लीज सांभाळून घ्या, मी गडबडू शकते. पहिल्यांदाच येत आहे तुमच्या घरी. राजीव म्हणतात, आपल्या घरी. डोळे मिटलेच आणि डोळ्यासमोर तोच राजीव. गाडीचा वेग मंदावला. पोहोचलो! आर्याचा आनंद. मेघाने अलगद डोळे उघडले. भव्य गेट समोर गाडी उभी. नक्षीदार कोरीव काम असलेले चकचकीत काळे गेट, जवळपास 10 ते 15 फूट उंचीचे आणि गेटच्या डाव्या बाजूस त्याच उंचीची भिंत, पांढरी शुभ्र, आतील काहीच दिसू नये अशी. भिंतींवर पसरलेल्या बोगनवेली आणि बहरलेले रंगीबेरंगी फुलांचे झुपके, मोठमोठाल्या कुंड्यात भिंतीलगत लावलेली शोभिवंत झाडे, पांढऱ्या शुभ्र भिंतीच्या सौंदर्यात वाढ. आणि गेट जवळील पिलरवर मेहरा विला, सुबक ठसठशीत अक्षरे. गेट जवळील सिक्युरिटी केबिनमधील गार्डने मनोजभाईंना केलेला ओळखीचा सलाम. आणि गेट सरकले. डाव्या भिंतींच्या समांतर, स्वयंचलित, पूर्ण उघडता क्षणी आर्याच्या टाळ्या, तिच्यासाठी सर्वच अचंबित. गाडी गेटमधून आत जाता क्षणी समोरचे दृश्य पाहून डोळे विस्फारले. बाप रे, हे एवढे मोठे घर, मेहरा विला. स्वप्न बघत नाहीये ना मी? 2 मजली विला, धवल रंगात न्हालेली. डावीकडे कार वळली. आर्याच्या चिवचिवाटात मेघा फक्त आजूबाजूला न्याहाळत होती. मम्मीजींनाही झाडांची आवड दिसत आहे. किती सुंदर फुलझाडं आहेत. भिंतींलगत सुरेख बाग, अगदीच गच्च, घनदाट. गुलाबांचे किती रंग. मधुमालतीचा मांडव आहे आणि बागेतील ती दगडांची रचना. अरे वा, कोपऱ्यात छोटा वॉटरफॉल आहे. पाण्याचा खळखळाट कानाला सुखद. आणि उजवीकडेही हिरवळ. अनवाणी पाय मोकळे करायला सुरेख. ही बंगल्याची रस्त्यालगतची बाजू, म्हणजे समुद्र पलीकडे असेल का? जिया म्हणाली, घरातून दिसतो. हो, लाटांचा आवाज तर येत आहेच.
खूपच जवळ आहोत समुद्राच्या. राजीव अंकल, जिया. मेघा डावीकडे पाहत असताना आर्या उजव्या बाजूच्या खिडकीला खाली करून ओरडली आणि ही दचकली. गाडी थांबली. बंगल्याचे प्रवेशद्वार. तिने वळून पाहिले. धावतच गाडीजवळ आलेली जिया अन पायऱ्या सावकाश उतरत खाली येणारा तो. त्याचं प्रसन्न हसू अन हिची वाढलेली धडधड. आर्या तर कारचे दार उघडून बाहेर पसार. जियाच्या हाताला धरत सावकाश राजीव अंकलकडे. त्याला मिठी मारून मी ठीक आहे असे सांगत पळाल्या हिरवळीवर बागडायला. वेलकम मॅम असं म्हणत सिक्युरिटी गार्डने उघडलेले तिच्या बाजूचे दार. भांबावली किंचित, कसनुसं हसली अन कारला वळसा देत तो पोहोचलाच तिच्यापर्यंत. तिचं नजरेनेच हाय हॅलो अन त्याचं हलकसं हसून डोळ्यांनी उत्तर. प्लीज कम, या. अगदी अदबीने रुबाबात स्वतःसोबत मेन डोअरकडे घेऊन जाणारा तो. अन पावला गणिक मनातील घालमेल लपवत पदराच्या टोकाला उजव्या हाताच्या मुठीत घट्ट धरणारी ती. अन हे त्याच्या नजरेतून सुटले तर नवलच. डोंट टेक टेन्शन. हळूच तिच्याकडे झुकत कानातच कुजबुजणे. तिने चमकून पाहिलेच. तिच्या अस्वस्थ नजरेला आश्वस्त करणारी त्याची शांत नजर. मेघा, आय एम विथ यू. राजीव, असेच सोबत राहा सदैव. आयू, स्वीटू, कम हिअर. गवतातून मनीमाऊच्या पाठी पळणाऱ्या दोघी त्याच्या हाकेने परतल्या. मेघाने मेहरा विलाच्या पहिल्या पायरीवर ठेवलेले पाऊल. वेलकम होम. त्याच्या शब्दांवर झुकलेल्या तिच्या पापण्या आणि चेहऱ्यावरील गोड हसू. राजीव, वेलकम होम. खरंच पुन्हा शब्दांची कोडी. तुम्ही घालायची, आम्ही सोडवायची. मेघा, मी या दिवसाची खूप दिवस वाट बघत आहे. फायनली तुम्ही आलात. हळूच आर्याला त्याने उचलून घेतले. पायऱ्या चढण्याचा त्रास नको. ती थँक्यू अंकल असं म्हणत आनंदी. समोर नजर गेली तर दाराच्या चौकटीजवळ रीमाजी आणि पाठीमागे भारती दिदी. कुतूहलाने चौघांकडे पाहणारी त्यांची नजर आनंदाने भरलेली. आर्याला दाराजवळ खाली उतरवत तो आत निघाला. अरे राजीव रुको, आरती तो कर लूं. मेघा और आर्या पहली बार आ रहे हैं. दारातून आत पाऊल टाकणाऱ्या राजीवला त्यांनी तिथेच अडवले. मेघा ही थबकलीच. नमस्ते म्हणत छानसे हसली मम्मीजींकडे पाहून. त्यांनीही हसूनच उत्तर दिले. राजीवच्या कपाळावर आठ्या आल्याच. मॉम, आय टोल्ड यू, असे काहीही करू नको अशी सांगणारी रागावलेली नजर. मेघा आरतीचे ताट पाहून किंचित गोंधळली. पण मम्मीजींच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद, आर्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत त्यांनी घेतलेली पापी. मेघा थांबलीच उंबऱ्यात. हे खरं तर थोडं अवघडच वाटत आहे. मम्मीजींनी आमची अशी आरती करणे, पण नाहीतरी कसं म्हणायचं. चिडकू मेहराजी, कपाळावर आठ्या. यांना पूजेचं वावडं दिसत आहे. किती तो त्रासिक चेहरा. आधी मेघा, मग राजीव अन दोन्ही चिमण्या. चौघांच्या कपाळी कुंकू लावत आरती ओवाळत स्वागत करणाऱ्या रीमाजी. मेघा, राजीव, हाय, कितने प्यारे लगते हैं दोनों साथ में. और मेरी दो दो पोतियां, जिया, आर्या, किसी की नजर ना लगे. मिरच्याही उतरवून मागे भारतीकडे सोपवल्या आणि ती आरतीचं ताट घेऊन आत गेली. मेघाने नकळतच वाकत त्यांच्या पायाला केलेला स्पर्श. जुग जुग जिओ, सदा खुश रहो. तिला उठवत अगदी घट्ट मिठी मारली. अन कसे काय पाणावले डोळे दोघींचेही. मेहरांच्या घरात पहिल्यांदा पाऊल ठेवणारी बावरलेली मेघा. बहू पाहण्याची वर्षानुवर्षाची आस आज पूर्ण झाली. आनंदलेल्या रीमाजी. घरात पाऊल ठेवत समोरून दोघींना पाहणारा तो. गॉड, मॉम मेघाला ऑकवर्ड करत आहे. बट मला माहीत होतं हे होणारच आहे. मॉमला अडवणे इज इम्पॉसिबल. राजीव, मम्मीजी किती खुश आहेत. केवढा सुंदर स्वागत. मी खरंच एवढी नशीबवान आहे का. राजीव बेटा, थँक्स.
आज मेरी बरसों की तमन्ना पूरी हो गई. मेघाचा मेहरा विलामध्ये गृहप्रवेश संपन्न. कैसा है मेरा बच्चा? चोट ठीक हो रही है ना? ज्यादा भागदौड मत करना. असं म्हणत आर्यालाही मिठीत घेतलेच त्यांनी. अन एक क्षण तीही गोंधळली. आर्या, पाया पड. मेघाने खुणेनेच सांगता वाकली नकळतच. मॉम, इनफ. चला आत. दरारायुक्त गर्जना झालीच. कपाळावरच्या आठ्यांना थोडे सैल सोडत आयू अन जियाला घेऊन तो आत वळला. अन मेघा मम्मीजींसोबत गप्पा मारत छोट्या छोट्या गोष्टींना प्रेमाने पाहत होती. अच्छा, हा आत जाणारा पॅसेज दिसत आहे. बंगलोमध्ये असेच असते. एकदम आत एंट्री नाही. छान सजवलं आहे. छताला लाईट्स, भिंतींवर पेंटिंग्स, समोर सागवानी कोरीव टेबलावर गणेशाची मूर्ती, पंचधातूची, आणि त्यापाठी आरसा. मी ठीक दिसत आहे ना? राजीव, त्या आरशातून असे मागे माझ्याकडे बघू नका. मम्मीजी सोबत आहेत. आरशातूनच एकमेकांना पाहत मंदस्मित करणारे दोघे. तिने पटकन झुकवलेली नजर आणि त्याचे मिश्किल हसू. मेघा, आता रिलॅक्स दिसत आहात. मॉम बरोबर गप्पा सुरू. तिला तर हवेच असते कोणी ना कोणी. मॉम पण बडबडी अँड आता मेघाची जोडी. मेघा, वाईन कलर साडी. हा रंग खूप छान दिसत आहे. इट्स वन ऑफ माय फेवरेट कलर. मी घालत नाही. इट्स डार्क. मला सूट होत नाही. बट इट सूट्स यू. आज पण केसांचा बन आहेच का? मी सांगितल्यावरच मोकळे सोडणार का कालसारखे? अन मेघाला न्याहाळणारा राजीव मॉमने बरोबर पकडला. बेटा, मेघा पूरे दिन घर में ही है. जी भर के देखना. बदमाश है राजीव, इसलिए बोल रही हूँ शादी कर लो. फिर मेघा हमेशा हमारे पास रहेगी. राजीव, तुम्हारे पास, पर इस पागल को कौन समझाए? जिया आर्या भरभर चालत आत जाऊन भल्या मोठ्या सोफ्यावर विराजमान. पॅसेज संपवून उजवीकडे वळताच मेघाचे डोळे दिपलेच अन पावलं थबकली. बेटा चलो. मम्मीजींनी हाताला धरूनच सोफ्याकडे नेले अन जवळ बसवले. दुसरीकडून जिया कुशीत येऊन बसलीच. आर्या राजीव सोबत शेजारच्या सोफ्यावर. देवा, हे असे घर मी फक्त सिनेमात पाहिले आहे किंवा त्या हिंदी सिरियल्समध्ये. भव्य दिव्य. आमच्या पूर्ण घरा एवढे तर फक्त हा सिटिंग एरियाच असेल. हे आलिशान सोफे, तेही 3-3. छताला झुंबर. रात्री छान वाटेल ना या प्रकाशात बसायला? तिकडे काचेजवळही सोफ्यासारखे काहीतरी आहे. आणि सगळीकडेच इंडोर प्लांट्स. किती सुरेख मांडणी आहे. हरेक कोपरा हिरवागार. काचेतून बाहेर छान हिरवळ दिसत आहे. पुढे कठडा वाटत आहे. हो, तीच समुद्राकडची बाजू असेल. आपण उंचावर आहोत बहुधा. अरे वा, कोपऱ्यात झोपाळा. आर्या आता काही सोडत नसते. मॅडमचं अजून लक्ष गेलेलं नाही. मम्मीजी घरच्या सर्वांची चौकशी करत होत्या. पुरणपोळीचं कौतुक आणि एकीकडे जियाचं कानात कुजबुजणं. चल ना वर, माझी रूम दाखवते. तिची चुळबुळ. जाऊया ना थोड्या वेळातच. मेघाच्या हळूच सांगण्यावर ती आर्याकडे पळाली. तिकडे राजीवजींच्या सोफ्याच्या पाठी डायनिंग. एवढे भले मोठे. 1, 2, 3, 12 सीटर. पण घरात तर इनमिन 4 जण. पार्टीज होत असतील का? हो नक्कीच. कितीतरी फॅमिली अँड बिझनेस फ्रेंड्स असतील. वीकेंड लंच अँड डिनर्स तर ठरलेले. आज आमच्यामुळे काही कॅन्सल झालं नसेल ना? म्हणजे महत्त्वाचा सोशल इव्हेंट? काय माहीत. पाणी आणि ज्यूसचे ग्लास घेऊन भारती आली. रीमाजींनी ओळख करून देताच छानसं हसली. जिया तो रोज बताती है आपके बारे में. अच्छा लगा आज मिलके. और वो पुरणपोली भी बढ़िया थी. भारतीने केलेलं कौतुक आणि ज्यूसचा ग्लास उचलत तिला थँक्स म्हणत थोड्याशा गप्पा मारणारी मेघा. आणि जोरदार शिंक. राजीव, पुन्हा एक. मेघाने चमकून पाहिलेच. नाकासमोर रुमाल धरत सुरसुर. राजीवना सर्दी झाली? तरीच आज सकाळी मला फोनवर आवाज वेगळा वाटला आणि मघाशी वेलकम होम म्हणाले तेव्हाही जास्त घोगरा. अहो, सर्दी झाली का? तिने न राहवून विचारलेच
अन तो गोंधळला. मेघा, मॉम समोर अहो म्हणू नका. नो नो, इट्स जस्ट डस्ट. कधीतरी होतं. त्याने सारवासारव करत मेघाच्या शेजारी बसलेल्या मॉमपासून नजर चोरलीच. मॉम मात्र कुतूहलाने मेघा अन राजीवकडे पाहत होत्या. भुवया उंचावून राजीवकडे पाहत गालातच हसत होत्या. राजीव नक्कीच खोटं बोलत आहेत. अजून खा आईस्क्रीम, म्हणे डस्ट. एवढ्या चकाचक घरात डस्ट? काहीही बोलतात. पायाखालच्या संगमरवरी फरशीवर चेहराही दिसत आहेत. कसली डस्ट? हे सगळे आईस्क्रीमच्या टबचे परिणाम. मेघा अजूनही किंचित रागातच त्याला डोळ्यांनीच ओरडत होती. मेघा, असे रागात बघू नका. मला माहितीये आता मला ओरडा मिळणार आहे आईस्क्रीमसाठी. भारतीकडून ज्यूसचा ग्लास तो उचलणारच होता. दीदी, त्यांना नका देऊ, शिंकत आहेत आणि वरून थंड ज्यूस. साधं पाणी प्या तुम्ही. त्याच्याकडे वळून दटावलेच. आर्या जियाला ज्यूस देत हसतच भारती किचनकडे निघाली. मेघा बेटा, मेरी तो बिल्कुल सुनता ही नहीं. तुम अच्छे से डांटना उसको. तुम्हारी सुनता है. शेजारी बसलेल्या रिमाजी पाठीवर थोपटत बोलल्या अन ती गोरीमोरी. डोळे गच्च मिटलेच. मेघा, काय करत आहेस? मम्मीजींसमोर राजीवना हक्काने रागावणं. देवा, हे काय होत आहे? आणि एक ते शहाणे राजीव. आता खोडकरपणे हसायचं आहे. मला गप्प बसा असा इशारा तरी करायचा. इतर वेळी बरोबर डोळ्यांनी सगळं सांगता येतं. आज बसलेत आर्याचं बँडेज बांधून तिला फूट रेस्ट घालत. ज्यूस संपवून आर्या जिया पसार बाहेर झोपाळ्यावर अन मम्मीजींच्या सांगण्यावरून दोघींवर लक्ष ठेवायला बाहेर गेलेली भारती दिदी. मेघाने ज्यूस पीत मान खाली घातलीच. आ गई मेरी बिटिया, कैसी है मेरी झांसी की राणी. पाठीमागून आवाज अन ती गोठली क्षणभर. हा आवाज किचनकडून आला. ओळखीचा आहे. मला झांसी की राणी असं म्हणणारे प्रकाश सर आणि त्या दिवशी भेटलेले आनंद सर. गर्रकन वळलीच. ज्यूसचा ग्लास टेबलवर ठेवत ताडकन उठून उभी अन तिथेच स्तब्ध. सोफ्याला वळसा घालून तिच्या समोर उभे, हाताची घडी घालत प्रेमाने तिच्याकडे पाहत आनंद मेहरा. ओळखलं का मेघा? त्यांनी भुवया उडवतच विचारले. तिचे दोन्ही हात आश्चर्याने ओठांवर विसावलेच अन अजूनही विश्वास बसत नव्हता की तेच समोर आहेत. आनंद सर. अगदी नकळतच पुढे होत त्यांचा हात घट्ट धरला, जसा त्या दिवशी धरलेला. सिंगल मॉम आहे हे सांगताना गहिवरलेली अन त्यांनी थोपटलेले बापाच्या मायेने. अरे, कालच ठरलं ना, पापाजी म्हणणार ना तुम्हाला. तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. पापाजी म्हणजे तुम्ही? पुन्हा मागे वळत राजीवकडे पाहिले, तोही संभ्रमात. मेघा अँड डॅड आधी भेटलेत का? हाऊ इज दिस पॉसिबल? मला कसे माहीत नाही? हो, मीच, राजीवचा डॅड आनंद मेहरा अँड तुझा पापाजी. त्यांचंही गडगडाटी हसू. अन ती गोंधळली. मला वाटलंच होतं त्या दिवशी. आनंद सर राजीवजींसारखे दिसत आहेत. आवाजही मिळता जुळता आहे. त्या दिवशी बोलतानाही राजीवजींबद्दलच प्रश्न होते. ती आमची भेट म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये, आणि मला त्या दिवशी का नाही सांगितलं की तुम्ही यांचे डॅड आहात? ती अजूनही गडबडलीच, सर्व घटनांचा अर्थ लावण्याच्या प्रयत्नात. ते राहू दे. हॅपी टू मीट यू मेघा. फायनली भेटलो. त्यांनी आनंदाने पाठीवर थोपटले. सहजच वाकून पाया पडली. अरे, मी त्या दिवशीच सांगितलेले. हो, मला माहीत आहे तुमचं आणि प्रकाश सरांचं. बेटिया पैर नहीं छूती, पण ही बेटी अत्यंत जिद्दी आहे. मला आशीर्वाद हवाच आहे. तो तर हमेशा आहे तुझ्यासोबत. ये, बस इथे. स्वतःच्या जवळच बसवले आणि तिच्या डोळ्यातून घरंगळलेले आनंदाश्रू अलगद टिपले. डॅड, तुम्ही आधी भेटला आहात? राजीव अजूनही गोंधळातच होता आणि मग डॅडनी सांगितलेल्या ऑफिस भेटीच्या घटनेवर थक्क. डॅडकडे बारीक डोळे करत पाहत होता. राजीवला किंचित रागही येत होता आणि हसूही.
आणि त्याच्याकडे मिश्किल हसत पाहणारे आनंदजी. बेटा राजीव, बोलना मत, मैं तुम्हारा बाप हूँ. डैड, यू आर इम्पॉसिबल. आप तो मुझसे 2 कदम आगे है. मला कधीच भेटायचं होतं तुम्हाला. त्या दिवशी अचानक भेटलो ऑफिसमध्ये आणि मग तुम्ही आलाच नाहीत. पुन्हा कधीच. सी, पण आज तर भेटलो ना. वी डोंट मीट पीपल बाय ॲक्सिडेंट मेघा. येस पापाजी, देअर इज ऑलवेज अ रिझन. हे म्हणत सहज त्याच्याकडे वळलेली नजर. राजीव, तुमच्या त्या वाक्याचा अर्थ रोज नव्याने उमगत आहे. आज मम्मीजी पापाजींची भेट, हेही डेस्टिनीचाच एक भाग. विधिलिखित. आयुष्य खरंच एवढं सुंदर वळण घेत आहे का? माझा अजूनही विश्वास बसत नाही. आणि तेवढ्यात झोपाळ्यावरून परतलेल्या आर्या आणि जिया राजीवच्या कुशीत शिरून बसल्या. आणि समोरच्या सोफ्यावर मम्मीजी आणि पापाजींच्या मध्ये बसलेली मेघा. जिया आर्या सोबत मस्ती करणारा डॅड राजीव. मम्मीजी पापाजींशी गप्पा करण्यात रमलेली त्यांची बिटिया मेघा. तिने नजर चोरूनही तिला कौतुकाने पाहणारा तो. मेघा, आज माझी फॅमिली कंप्लीट वाटत आहे. मॉम डॅड तुम्हाला भेटून खूप खुश आहेत. अँड माझ्याजवळ माझ्या 2 डॉटर जिया आर्या. मेघा, बहुत बहुत शुक्रिया हमारे जिंदगी में आने के लिए. तुम आ गए हो, नूर आ गया है, नहीं तो चरागों से लौ जा रही थी. जीने की तुमसे वजह मिल गई है, बड़ी बेवजह जिंदगी जा रही थी. तुम आ गए हो, नूर आ गया है. सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन, लाईक देईल समाधान, अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उधाण.